शांती। आज आहे 2 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, या विश्व नाटकामध्ये महाविनाशाची महत्वाची नोंद आहे। तुम्हाला विनाशा होण्या अगोदर कर्मातीत बनायचे आहे। प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या शब्दांचे आकर्षण प्रत्यक्षात समोर असल्यावर जास्त प्रमाणात होते? उत्तर आहे, जेव्हा बाबा म्हणतात, तुम्ही माझी मुले आहात, तर या शब्दांचे आकर्षण प्रत्यक्षात समोर असताना जास्त वाटते। प्रत्यक्षात समोर बसून ऐकल्यामुळे खूप चांगले वाटते। मधुबन सर्व मुलांना आकर्षित करते, कारण इथे आहे ईश्वरीय परिवार। इथे ब्राह्मणांचे संघटन आहे। ब्राह्मण आपापसात ज्ञानाचीच देवाणघेवाण करतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. तन, मन, धनाने रूहानी सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे। सर्वांना अल्फचा परिचय देऊन वारशाचा अधिकारी बनवायचे आहे। विनाशा होण्या अगोदर कर्मातीत बनण्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे। 2. पित्या समान मोहजित बनायचे आहे। आत्म्याचे आत्म्यावर जे प्रेम जडले आहे ते काढून एका बाबांवर प्रेम करायचे आहे। आजचे वरदान आहे, सर्वशक्तिमान सोबत असल्याच्या स्मृतीद्वारे समस्यांना दूर पळवून लावणारे परमात्म प्रेमी भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले परमात्म प्रेमी आहेत ती प्रेमीला सदैव आपल्या सोबत ठेवतात, त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण होत नाही। ज्यांच्या सोबत स्वतः सर्वशक्तिमान बाबा आहेत त्यांच्या पुढे समस्या टिकू शकत नाही। समस्या उत्पन्न झाली की तिला तिथेच संपवून टाका, म्हणजे तिची वाढ होणार नाही। आता समस्या येण्याचे प्रमाण कमी करा। नेहमी हे लक्षात ठेवा की संपूर्णतेला समीप आणायचे आहे आणि समस्यांना दूर पळवून लावायचे आहे। स्लोगन आहे, प्रिय बनण्याचा पुरुषार्थ नको, आलिप्त बनण्याचा पुरुषार्थ करा, म्हणजे मग आपोआपच प्रिय बनाल। ओम शांती।